मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो असे ना 3 प्रकारचे संकेत, होय मित्रांनो असे ना 3 प्रकारचे संकेत, जे संकेत ना जर तुम्हाला देवाकडून भेटत असतील ना, तर मित्रांनो समजून जा की तुम्हाला ना जी स्त्री, जी मुलगी तुम्हाला आवडते, ज्या स्त्रीवरती, ज्या मुलीवरती तुमचं प्रेम आहे आणि ज्या स्त्रीची आठवण, ज्या मुलीची आठवण तुम्ही ना कायमची काढता, तर ती स्त्री पण ना तुमची आठवण काढत आहे, तिला पण तुमची आठवण ना खूप जास्त तिला पण येत आहे. कारण मित्रांनो हे संकेत ना म्हणजे कोणता पण देव, म्हणजे मित्रांनो तुम्ही ज्या देवाला मानता ना, स्वामी समर्थ, साई बाबा किंवा कोणत्या पण देवाला तुम्ही मानता ना, सो तुमचा देव म्हणजे जर तुम्हाला ना हे 3 संकेत तुम्हाला जर देत असेल ना, सो त्याचा अर्थ हा असाच असतो की तुम्हाला जी व्यक्ती आवडते ना, तर ती पण व्यक्ती तुमची आठवण ना तेवढीच काढत आहे जेवढी तुम्ही ना त्या व्यक्तीची आठवण तुम्ही काढत असता. तर मित्रांनो ते संकेत ना कोणते आहेत, तर मित्रांनो हे मी तुम्हाला आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि असे व्हिडिओ ना तुम्हाला कधीच कुठेच आणि कोणीच तुम्हाला बनवून देत नाही. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा, आम्हाला सपोर्ट करा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला संकेत आहे, तर तो पहिला संकेत ना हा असा आहे की मित्रांनो पहाटेच्या वेळी तिचं ना तुमच्या स्वप्नामध्ये येणं. काय बोललो मी? पहाटेच्या वेळी तिचं ना तुमच्या स्वप्नामध्ये येणं. आता बघा मित्रांनो, तुम्ही ना आपल्या म्हणजे घरच्यांकडून किंवा आपल्या पूर्वजांकडून असं ऐकलं असेल की पहाटे पहाटे पडलेली स्वप्न ना खरी असतात. सो मित्रांनो स्वप्नशास्त्रामध्ये ना असं सांगितलं जातं की जर पहाटेच्या वेळी म्हणजे मित्रांनो सकाळी ना 4 वाजता किंवा 5 वाजता जर एखादी व्यक्ती ना सतत तुमच्या स्वप्नामध्ये म्हणजे जर येत असेल ना, तर त्याचा अर्थ हा असाच असतो की ती व्यक्ती ना कुठेतरी तुमची ना ती आठवण काढत आहे. ती व्यक्ती ना तुम्हाला पण तेवढीच ती मिस करत आहे जेवढं तुम्ही ना त्या व्यक्तीला मिस करत आहात. कारण मित्रांनो पहाटेच्या वेळी ना म्हणजे मित्रांनो असं बोललं जातं की पहाटेच्या वेळी ना म्हणजे तो वेळ असतो ना, सो त्या वेळेला ब्रह्ममुहूर्त असं बोललं जातं. आणि त्यावेळी ना जर कोणतं पण म्हणजे स्वप्न आपल्याला पडलं आणि त्या स्वप्नामध्ये ना ती व्यक्ती जर आली, तर त्याचा अर्थ ना हा असाच होतो की मित्रांनो ती व्यक्ती ना तुमच्यावरती प्रेम करते आणि ती व्यक्ती ना कुठेतरी तुमची आठवण ना ती सतत काढत आहे. सो मित्रांनो हा जर संकेत ना तुम्हाला जर भेटत असेल, तर ह्या संकेतला ना तुम्ही कधीच दुर्लक्षित करू नका, कारण ह्याचा अर्थ ना हा असाच होतो. आता त्याच्यानंतर जो दुसरा संकेत आहे, सो तो दुसरा संकेत ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो कोणीतरी व्यक्ती ना तुमच्या समोर त्या व्यक्तीचा ना विषय काढणं. काय बोललो मी? कोणीतरी व्यक्ती ना म्हणजे मित्रांनो तुमच्या समोर त्या व्यक्तीचा ना विषय काढणं. आता बघा मित्रांनो ह्या संकेतला ना तुम्ही नीट म्हणजे समजून घ्या. आता मित्रांनो बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला ना सकाळी त्या व्यक्तीची ना तुम्हाला आठवण आली आणि सकाळनंतर ना तुम्ही आपल्या कामाला निघून गेलात आणि मित्रांनो ऑफिसमध्ये ना म्हणजे मित्रांनो तुम्ही जिथे जाता, ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा तुमच्या दुकानावर म्हणजे तुम्ही कुठे पण जाता ना, सो त्या ठिकाणी ना तुमचा मित्र किंवा कोणीतरी व्यक्ती ना तुमच्या समोर येते आणि त्या व्यक्तीचा विषय ना म्हणजे असं कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या व्यक्तीचा विषय ना तुमच्या समोर काढते. सो मित्रांनो हा पण इशारा ना तुम्ही कधीच इग्नोर करू नका. कारण मित्रांनो तुम्ही ज्या दिवशी ना त्या व्यक्तीची आठवण काढता आणि नेमकं त्याच दिवशी कोणीतरी व्यक्ती येते आणि म्हणजे तुमच्या समोर ना त्या व्यक्तीचा विषय काढते, सो मित्रांनो हा ना योगायोग असा अजिबात नसतो. ह्याचा अर्थ ना हा असाच असतो की ती व्यक्ती ना तुमची आठवण काढत आहे आणि तुम्हाला ना देव असा संकेत देत आहे की मित्रा म्हणजे ती पण ना तुझी आठवण काढत आहे, असं देव पण ना तुम्हाला संकेत देतो. सो ह्या पण संकेतला ना कधीच तुम्ही इग्नोर करू नका. आता त्याच्यानंतर जो तिसरा संकेत आहे, तर तो तिसरा संकेत ना हा असा आहे की मित्रांनो रस्त्यावरती ना कुठे पण त्या व्यक्तीचं नाव ना तुम्हाला लिहिलेलं दिसणं. काय बोललो मी? रस्त्यावरती ना म्हणजे मित्रांनो
रस्त्यावर तुम्ही चालताना तर रस्त्यावरती ना कुठे पण कोणत्या ना कोणत्या दुकानावर किंवा कोणत्या ना कोणत्या बॅनरवर त्या व्यक्तीचं नाव ना तुम्हाला लिहिलेलं दिसणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला ना उदाहरण देतो की तुम्हाला ना एखाद्या मुलीची तुम्हाला आठवण येते आणि त्या मुलीचं नाव ना प्रियंका आहे. सो मित्रांनो तुम्हाला ना कोणत्या दुकानावर त्या मुलीचं नाव ना तुम्हाला लिहिलेलं दिसेल. जसं की फॉर एक्झाम्पल प्रियंका साडी सेंटर, प्रियंका स्नॅक्स कॉर्नर असं मित्रांनो. म्हणजे तुम्हाला ना आता समजलं असेल की मी तुम्हाला काय बोलायचा प्रयत्न इथे करतोय. सो मित्रांनो जर तुम्हाला ना असं कुठे पण रस्त्यावरती त्या म्हणजे व्यक्तीचं नाव ना कायमचं असं जर लिहिलेलं दिसत असेल तरी पण मित्रांनो तुम्ही ना या संकेतला कधीच तुम्ही दुर्लक्षित कधीच करू नका. कारण मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीचं नाव ना तुम्हाला रस्त्यावर किंवा कुठे पण सतत म्हणजे तुम्ही बाहेर जाताना तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव ना कुठेतरी तुम्हाला लिहिलेलं दिसतं आणि मित्रांनो त्या व्यक्तीची आठवण ना तुम्ही पण काढता तर त्याचा अर्थ ना हा असाच असतो की ती पण व्यक्ती ना तुमची आठवण काढत आहे. म्हणजे मित्रांनो हा ना योगायोग असा अजिबात नसतो. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की मी ना ज्या म्हणजे व्यक्तीची आठवण काढतो आणि त्या व्यक्तीचं नाव ना मला असं लिहिलेलं दिसतं म्हणजे हा ना निव्वळ योगायोग आहे. तर मित्रांनो हा ना योगायोग अजिबात नसतो. ह्याला योगायोग समजण्याची चुकी तुम्ही कधीच करू नका. आणि बहुतेक लोक ना म्हणजे ह्या गोष्टीला योगायोग समजतात आणि ह्या गोष्टीला ना इग्नोर करतात. सो तुम्ही ना अशा गोष्टीला कधीच इग्नोर करू नका कारण त्याचा अर्थ ना हा वेगळा असतो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.